नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम भाग 8. तो चेक आपल्या पॅन्टच्या खिशात एकीकडे टाकत कांताबाईचं तोंड आपल्या हाताच्या चिमटीत पकडत ओरडत बोलायला लागतो. तुला सांगितलं होतं ना आधीच, तू माझ्या आणि माझ्या मुलीत पडायचे नाही म्हणून. तो अजून जोर लावत होता कारण ती सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करत होती. भाऊजी, अहो काय करताय? त्यांना तसं पाहून आता गण्याची बायको खूप चिडते आणि कांताबाईच्या मदतीला धावून येते. आधी ते फक्त बोलत होते म्हणून इतका वेळ ती मागे उभी होती, पण कांताबाईंची हालत पाहून ती पळतच आली होती. ओ बाई, आमच्यामध्ये पडायचे नाही हां. पण आता तो तिला बोट दाखवत ओरडला. ओ शेट. तोच आता गण्या तिथे आला आणि सोबत काही माणसेही. सोडा त्या दोघींना, म्हणतच त्याने बापूंची कॉलर पकडत ओढून बाजूला केलं. गण्या जरा बापूपेक्षा धष्टपुष्ट होता, त्यामुळे त्यांना सहज मागे करता आले. आत्ता सोडतोय तुला, पण बघ लवकरच येतोय. तसं आता शांततेत घेत बापू बोलतात. आणि गण्या, तुला लय बहिणीचा तुझ्या पुळका आलाय ना. जर तूही यात सामील आहेस असं मला कळू दे, मग सांगतो तुला हा बापू काय चीज आहे ते. त्याच्या हातून आपली कॉलर सोडवत आता बापू दातोट खात त्याला बोलत होते. हा बघ बघ बापू, म्या काय तुला घाबरत नाही. पण गण्याही काही पुळकुटा नव्हता. आदल्या रात्री फक्त एकच ध्यास होता त्याच्या मनात की गौरी व्यवस्थित मुंबईला पोहोचावी. जे ती आता तिकडे व्यवस्थित होती, त्यामुळे तो माघार आता फिरणार नव्हता. गण्या, आता लय होते. पण बापू मात्र त्याच्यापेक्षा नीच हरामखोर बाप होता, त्यामुळे तोही गप्प बसणाऱ्यातला नव्हता. हे बघ कांते, त्या अग्नेयला जर यातील काही खरं ते कळालं ना तर ध्यानात ठेव. पण आता बापू आपल्या बायकोकडे आणि मुलाकडे वळला. तुझा दुसरा मुलगा बी जिंदा नाही राहणार. असं म्हणून थरथर कापत असलेल्या सोन्याचे गाल आता तो चिमटीत पकडत बोलला. हात तर लावून दाखवा बापू. पण त्यामुळे गण्याही बापूच्या अंगावर धावून आला. गण्या बास कर. पण आता कांतामध्ये पडली. तिला बापू काय चीज आहे हे वर्षात चांगलंच कळाले होते. गौरी सुखरूप सुटली आहे, पण सोन्या मात्र सुटणार नाही याच्या तावडीतून. असा विचार करून कांता त्या दोघांच्या मध्ये पडते. शेवटी एका आईचं मन होतं तिचे. तिच्यासाठी दोन्ही मुले सारखीच. एकाला वाचवून दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे तिच्यासारख्या आईला जमणार होते का? ज्या आईने आपल्याच पोरांच्या सुखासाठी आपल्याच पोरांना सावत्र मुलं म्हणून इतकी वर्ष वाढवली होती, आपल्या या नीच बापाच्या तावडीतून. कारभारी, म्या आण घेते या तुमची. ती आता बापूसमोर उभा राहत गळ्याला हात लावत म्हणते. अहो खरंच म्या नाही गौरीला आपल्या कुठं धाडलं. तिचं त्याच गेलं आहे. पण आज तुम्हाला वचन देते, ती कुठं बी असाल आणि मला सापडली तर आधी तुमच्याकडे सोपवन. आणि अजून एक आण देते. आज जे झालं इथं त्यातला एक शबूत या घराच्या चौकटीच्या बाहेर नाही जाणार. ती हताश होऊन रडत रडतच त्याला शपथ देत होती. तिने गण्या आणि गण्याच्या बायकोकडे पण त्याच नजरेनं पाहिले, ज्यात मला मदत करा असेच भाव होते. पण बापू विश्वास ठेवेल का हे तर येणारा काळच ठरवेल. गौरी गौरी गौरी. इकडे गावातून बाहेर पडलेला अग्नेय हायवे जेव्हा आला तेव्हा एका साईडला कार थांबवून तो आता स्टेअरिंगवर जोरात हात आपटत बोलतो. डोळ्यात राग आणि पाणी यांचा संगम झाला होता. खूप मोठी चूक मी केली तुझ्या प्रेमात पडून. त्या दिवशी जर तू मला दिसलीच नसतीस तर. त्याच्या मनात आता विचार सुरू झाले होते. त्याला आठवली 15 दिवसापूर्वीची त्याची आणि तिची पहिली भेट. भूतकाळ. इथे मिस्टर जाधव कुठे राहतात? कंपनीच्या कामानिमित्त तो या गावात आला होता आणि ज्या माणसाकडे त्याचं काम होते त्या माणसाचे घर त्याला गेले अर्धा तास झालं तरी सापडत नव्हते. त्यामुळे वैतागलेला तो
एका पारावर बसलेल्या माणसांना पत्ता विचारत होता. ते इथून पुढं 2 घर. एक माणूस त्याला समोरच्या एका घराकडे पाहत हसून बोलतो. का हो, काय झालं का? आणि पाहुणे, गावात नवीन दिसत हायसा? त्या माणसानं आपल्या सवयीप्रमाणे त्याची चौकशी केलीच. हो, ते जाधवांकडे काम आहे. तो अजून पुढे काही बोलतच होता की साईडच्या आरशात त्याला एक मुलगी दिसली. पंजाबी ड्रेस, केसांची एक वेणी घातलेली आणि हातात सायकल पकडून ती आपल्याच विचारात चालली होती. तिच्या त्या लोभस रूपाला पाहून तो तिथेच तिच्या प्रेमात पडला. कधीही मुलींकडे न पाहणारा, आपल्याच कामात व्यस्त असणारा अग्नेय मात्र आता चांगलाच तिच्या प्रेमात आपटला होता. लव्ह ॲट फर्स्ट साईट. तेव्हा त्याला समजलं होतं की ही संकल्पना किती खरी आहे. जिथे तो आपल्या मित्रांच्या या विषयीच्या गप्पांना कायम इग्नोर करायचा, हसायचा, आज तेच प्रेम, तीच अनुभूती त्याच्या वाट्याला आली होती. वर्तमान काळ. प्रेम म्हणजे नुसता वाह्यातपणा, आयुष्याला लागलेली कीड असं समजणारा मी अग्नेय कारखानेस तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्या त्या एका झलकसाठी मी तिथून पुढे 2 दिवस वाट पाहायचो. तुझ्या घराभोवती माझ्या चक्राई होत होत्या. तो आता भूतकाळातून बाहेर येत स्वतःशी बोलत होता. कधी, कसं मला नाही माहीत, पण गौरी, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करायला लागलो होतो ग. 2 दिवसांनी परत घरी आलो तर मला इथं करमेनासं झालं होतं. इतका वेडा होत होतो की घरच्यांना तुझ्याबद्दल काही एक जास्त न सांगता लग्नाचा हट्ट धरून बसलो. लहानपणी जसं एका खेळण्यासाठी डॅडकडे हट्ट करायचो आणि तो हसून पूर्ण करायचे, तसंच यावेळीही मी केलं होतं. घरचेही खुश होते ग कालपर्यंत. तू मला नकार दिला असला तरी आज मनात एक वेडी आशा निर्माण झाली होती. तू मला होकार देशील यावेळी जणू अशी मनाने साथ घातली होती. तो भावनाविवश होऊन बोलत होता. पण आणि आता त्याला ते पत्र तिच्या बापूने दिलेलं आठवलं आणि त्याने घाईत आपल्या खिशातून तो आणलेला कागद काढला. तू माझ्या नावाने खोटे बोलून गेली. तुला लाज जराही वाटली नाही असं खोटं बोलण्यासाठी? मला तर कळाले होते की तू एक सत्यवादी मुलगी आहेस आणि तरीही तू. त्याची आता चिडचिड वाढत चालली होती. नाही गौरी, तू जे वागली आहेस ना तुझ्या घरच्यांशी, खास करून तुझ्या प्रेमळ बापूंशी, ते फार चुकीचं होतं. तू सोबत माझं नाव जोडून मलाही बदनाम केलं आहेस आणि आता नाही मी तुला जमीन आसमान एक करून शोधून काढले तर नाव नाही लावणार एके म्हणून. ते प्रेम आता तिच्यासाठी असलेले त्या एका आरोपामुळे तिरस्कारात कधी रूपांतर झाले हे त्यालाही कळाले नाही. एकच आता आयुष्यातील गोल, तुला शोधून तुझ्याशी लग्न करायचं. आणि आता मला बदनाम केलेस ना? त्याने हातातला कागद चुरगळत म्हटलं. आणि तुलाही अशा नरक यातना द्यायच्या की परत कुणी अशा चुका चुकूनही करणार नाहीत. तो हे सर्व बोलत असताना एका डोळ्यातून अश्रूची धार वाहत होती तर दुसरा डोळा रागाने लाल. काय होईल पुढे? खरंच अग्नेयला गौरी सापडल्यानंतर तो तिला नरक यातना देऊ शकेल का? की प्रेमात पडेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा. लग्नानंतर होईल का प्रेम? नवीन असाल तर आणि अशा कथा ऐकायला आवडत असतील तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की हा भाग कसा वाटला ते. धन्यवाद.